बिग बॉस मराठी सीझन 6च्या पहिल्या हप्त्याचा वोटिंग ट्रेंड आलेला आहे आणि आपल्याला माहिती झालं आहे की या हप्त्यामध्ये कोणता कंटेस्टंट आहे जो घराच्या बाहेर जाणार आहे, म्हणजेच इविक्ट होणार आहे. याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. कोणत्या नॉमिनेटेड कंटेस्टंटला जास्त वोट मिळाले आहेत आणि कोणत्या नॉमिनेट कंटेस्टंटला सर्वात कमी वोट मिळाले आहेत, म्हणजेच तो व्यक्ती, तो कंटेस्टंट डेंजर झोनमध्ये, तो कंटेस्टंट या हप्त्यामध्ये घराच्या बाहेर जाईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट. आणि बिग बॉस मराठी सीझन 6च्या या हप्त्याचा लेटेस्ट वोटिंग ट्रेंड आलेला आहे आणि ॲज पर लेटेस्ट वोटिंग ट्रेंड सर्वात कमी वोट मिळाले आहेत प्रभू डॉनला. हो, ॲज कम्पेअर टू बाकी नॉमिनेटेड कंटेस्टंट प्रभूला सर्वात कमी वोट मिळालेले आहेत. मला असं वाटत होतं की प्रभूला एवढे कमी वोट तर मिळणार नाही, पण डेंजर झोनमध्ये प्रभू आहे असं वोटिंग ट्रेंड बोलत आहेत. म्हणजेच प्रभू डॉन 9 नंबरवरती आहे नॉमिनेटेड कंटेस्टंटमध्ये, तर 8 नंबरवरती आहे राधा पाटील. राधा पाटीलला पण खूप जास्त वोट मिळालेले नाहीत. राधा पाटील पण डेंजर झोनमध्ये आहे. ही पण या हप्त्यामध्ये घराच्या बाहेर जाऊ शकते, म्हणजेच इविक्टेड होऊ शकते. 7 नंबरवरती रुचिता जामदार आहे. रुचिता जामदार तर डे 1 पासून आपल्याला बिग बॉस मध्ये दिसत आहे आणि तिच्या प्रेझेन्स पण दिसत आहे घरामध्ये आणि रुचिताची चर्चे पण बिग बॉसच्या घरामध्ये आहेत. तर मला असं वाटतंय रुचिता या हप्त्यामध्ये घराच्या बाहेर अजिबात जाणार नाहीये. रुचिताला पण ठीकठाक वोटिंग दिलेलं आहे. तर रुचिता आहे 7 नंबरवरती. दीपाली सय्यद 6 नंबरवरती आहे. पहिल्या दिवसापासूनच दीपाली सय्यदचा खूप जास्त इन्व्हॉल्वमेंट आहे घरामध्ये आणि म्हणूनच मला असं वाटतंय की दीपालीला खूप जास्त वोट मिळालेले आहेत. दीपाली सय्यद आता गेम पण खेळायला लागली आहे आणि असंच गेम खेळत राहिली तर दीपाली टॉप 5 मध्ये नक्की जाणार असं मला तरी वाटतं. 5 नंबरवरती अनुश्री मानेला वोट मिळालेले आहेत. अनुश्रीची फॅन फॉलोविंग अनुश्रीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे तिच्या वोटवरून दिसत आहे. अनुश्रीला खूप जास्त वोट मिळालेले आहेत आणि अनुश्री माने आहे 5 नंबरवरती. 4 नंबरवरती दिव्या शिंदे आहे. दिव्या शिंदेचा इन्व्हॉल्वमेंट एवढा पण दिसलेला नाहीये, पण तिची जी फॅन फॉलोविंग आहे ती खूप जास्त स्ट्रॉंग आहे आणि तिची फॅन फॉलोविंग तिला वाचवण्याचा नक्कीच प्रयत्न करत आहे आणि ती वोटिंगमुळे दिसूनच राहिलेली आहे. दिव्याला खूप जास्त वोट मिळालेले आहेत आणि त्यामुळेच दिव्या शिंदे 4 नंबरवरती आहे. 3 नंबरवरती करण सोनावणे आहे. करण सोनावणेची पण फॅन फॉलोविंग खूप जास्त आहे आणि त्यामुळेच करणला पण खूप जास्त वोट मिळालेले आहेत. तर 2 नंबरती आहे सागर कारंडे. सागर कारंडेची तर फॅन फॉलोविंग आहे, पण सागर कारंडेचा जो इन्व्हॉल्वमेंट आहे घरामध्ये तो पण खूप जास्त आहे आणि त्यामुळे सागरला खूप जास्त वोट मिळालेले आहेत आणि सागर आहे 2 नंबरवरती. तर 1 नंबरवरती रोशनचं नाव येत आहे. हो, रोशन भगनकरला सर्वात जास्त वोट मिळालेले आहेत ॲज कम्पेअर टू बाकी नॉमिनेटेड कंटेस्टंट आणि रोशन आहे नंबर 1 वरती. रोशनला एवढे वोट का मिळत आहेत हे मला तर अजूनपर्यंत समजलेलं नाही, कारण रोशनचा जो इन्व्हॉल्वमेंट आहे घरामध्ये तो खूप 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 कमी आहे आणि असं असूनही रोशनला एवढे वोट्स मिळत आहेत तर सिरियसली खूप जास्त शॉकिंग आहे. असो, रोशनची फॅन फॉलोइंग खूप जास्त असू शकते त्यामुळे रोशनला एवढे वोट मिळत आहेत. रोशन नंबर 1 वरती ॲज कम्पेअर टू बाकी नॉमिनेटेड कंटेस्टंट. तर हा आहे लेटेस्ट वोटिंग ट्रेंड आणि लेटेस्ट वोटिंग ट्रेंड मध्ये सर्वात जास्त वोट रोशनला मिळालेले आहेत आणि सर्वात कमी वोट प्रभू डॉनला मिळालेले आहेत. तर तुम्हाला काय वाटतं, या 9 नॉमिनेटेड कंटेस्टंट मधून कोणता कंटेस्टंट आहे या हप्त्यात घराच्या बाहेर जाईल, इविक्ट होईल? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी बाबाजी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू सो मच.